लोकसभेचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जे बेताल वक्तव्य केलं त्याबरोबर त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज वेळापूर या ठिकाणी निदर्शनं व्यक्त करण्यात आली। आज आपल्यासोबत आंबेडकरी विभागाचे तालुकाध्यक्ष निलेश सरकार आज निषेध व्यक्त करण्यात आला तो कसा होता। या ठिकाणी हिवाळी अधिवेशनामध्ये संसद भवनामध्ये संविधानावर चर्चा चालू असताना भारत देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जे वक्तव्य केलं की बाबासाहेबांच्याबद्दल बेताल वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी आणि अमित शाह यांचा राजीनामा या ठिकाणी आंबेडकर जयंतीच्या वतीने मागण्यासाठी या ठिकाणी निषेधाचं आंदोलन या ठिकाणी पुकारलं होतं। हे आंदोलन लोकशाही मार्गाने आणि शांततेच्या मार्गाने या ठिकाणी संपन्न होतं आहे। अतिशय व्यवस्थितपणानं कुठल्याही प्रकारचा गालबोट लागणार आहे असे हे आंदोलन या ठिकाणी होतं आहे। हे आंदोलन होत असताना या ठिकाणी अमित शहाचा निषेध नोंदवलेला आहे। त्याचबरोबर परभणी येथील घटनेचाही निषेध नोंदवलेला आहे। आमची या ठिकाणी भूमिका आहे या लोकसभेचे अध्यक्ष ओमजी बिर्ला साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्माननीय गृहमंत्री अमित शहा यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा आणि अमित शहांना सूचना कराव्यात की त्यांनी तात्काळ आंबेडकरी जनतेची या ठिकाणी माफी मागावी। त्याच्याशिवाय आंबेडकरी जनता थांबणार नाही, कारण आंबेडकर जनतेचा उद्रेक हा शांततेच्या मार्गाने लोकशाही पद्धतीने चाललेला आहे। पण भविष्यामध्ये जर उग्र रूप धारण करेल त्याला सर्वस्वी केंद्राचा आणि राज्याचा सरकारचा बदल असेल असं मी या निमित्तानं सांगतो। अतिशय प्रकटपणे आपली भूमिका निलेश सरकार यांनी मांडली। त्याचबरोबर आपण वेळापूरचे सरपंच रजनीश मुरफडे देखील आहेत, त्यांची भूमिका काय आहे की आज वेळापूर व्यक्त गृहमंत्री अमित शहाबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम मी तमाम भीमसैनिकांच्या वतीनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध करतो, कारण जे अमित शहा ज्या पदावर आहेत आणि ज्या संसदेमध्ये ते उभं राहून जे भाषण करतायत तो अधिकार जर त्यांना कोणी दिला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेला आहे आणि तो अधिकार घेऊन ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच विरोधात जर बोलत असतील तर त्यांना खरं तर त्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांना एखाद्या देवळामध्ये बसवून त्यांच्या हातामध्ये कटोरा दिला पाहिजे, कारण त्यांना ते देवदेवतांचा एवढाच जर पुळका असेल। आम्हाला कुठल्या देवदेवताविषयी काही बोलायचं नाही, कारण आम्हाला कुणाचाही विरोध करायचा नाही, परंतु तुम्हाला जर देवदेवता पाहिजे असतील तर तुम्ही सरळ सरळ त्या देवळामध्ये कटोरा घेऊन जावा आणि आपली भीक मागावी ना। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं ते एक मंदिर आहे, संसद म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली एक संसद म्हणजे एक मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही मांडायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानंच मांडावे लागेल। आज वेळापूर या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला। निषेध व्यक्त करत असताना वेळापूर मिशनचे कोणी रावसाहेब गोसावी देखील होती, त्यांच्याबरोबर त्यांना निवेदन देण्यात आलं की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशा शब्दामध्ये निषेध या ठिकाणी व्यक्त करण्यात आला। मराठीसाठी मी अमोल साखरे, वेळापूर।